हे बघा, हे दोन मेंबर आलेत. इकडं कोमलताई आहे, इकडं परी आहे, इकडं ओम भाऊ आहे. डबल आले का? कपडे. हे बघा, आलेलो आहे आम्ही इकडं यात्रेत. घेऊ ना थांब ना. तर गोंधळ चालू आहे. तर नमस्कार सगळ्यांना. तर हे बघा, गाडीत तुम्हाला आरुषी दिसत असेल, मी आहे आणि इकडे दादा आहे आणि वैष्णवी येते, आई येते आणि रोहिणीताई पण येते. पण कारण जालन्याला जाण्याचं एकच आहे की हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आम्हाला ताईला घेऊन, त्याच्यामुळे ह्या दोघे पण सोबत येत आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 4-4:30 वाजलेत. एवढ्या उशिरा जायचं कारण तेच होते की पाहुणे ते आलेले होते, त्याच्यामुळे काही जमलं नाही आणि भाऊजी घरी थांबलेले आहे आणि आम्हाला जायचं आहे आता. तर हे येत आहे बघा इकडून. तर बघू आता काय होतं काय नाही. तर हॉस्पिटलमध्ये हे बघा, आलेलो आहे आम्ही इकडं यात्रेत. घेऊ ना थांब ना. तर सुटकामुळं तर दर्शन जमत नाही आणि पहिलं हॉस्पिटलमध्ये आणलं होतं, तर ती म्हणे चल म्हणे यात्रेत थोडं जाऊन येऊ. त्याच्यासाठी यांना घेऊन आलो इकडे यात्रेत. तर आता फिरतोय आतमध्ये थोडं, कारण कसं आहे माहिती आहे का, त्यांना दर्शनालाच न्यायचं होतं मला तिकडं राशनला, पण आता ते सुटक असल्यामुळं गोष्टी जमत नाही. तर इकडे घेऊन आलो त्यांना. मग म्हटलं चला दवाखान्याचं काम आहे, तर वापस यायचं गाडी सगळ्या गोष्टी चला. हे बघा सगळे आले. बघू ताई काय घ्यायचं, काय घ्यायचं रे ताई, काय घ्यायचं तुला दिदी? हां काय घ्यायचं? ते घ्यायचं आईला विचार काय घ्यायचं. आईकडं बघायला लागलं काय घ्यायचं काय नाही. आणि यात्रा भरपूर अशी भरलेली आहे. आता किती 5-6 वाजले. 6 वाजल्यामुळे कसं आहे जास्त गर्दी नाही आहे. किती वेळेस आलेली इथे वैष्णवी बाई जी आहे ती लग्नाच्या अगोदर आलेली आहे आणि वैष्णवी एक वेळेस पण नाही आली. त्याच्यामुळं म्हटलं चला आता आलोच आहे तर चक्कर मारू. आई तू आलेली का? किती वेळ आई आलेली? चला होम भाऊचे पण येणार आहे बघा. इकडं कसे दांगडू करतोय, आईला म्हणतो सोड सोड सोड. घेता इकडं आणि इथं सगळा वाईस येतोय बाहेरचा, त्याच्यामुळं तुम्हाला ऐकायला येतं का नाही काही माहीत नाही. वैष्णवी बघतीये बांगड्या. हे बघा दादा इकडं. हे बघा, हे दोन मेंबर आलेत. इकडं कोमलताई आहे, इकडं परी आहे, इकडं ओम भाऊ आहे. डबल आले का? कपडे घ्यायला आलेले का? इथून काहीच नाही न्यायचं का? तर बड्डे गर्ल दाखवतो मी. ते बघा आमची मम्मी, तिचा बड्डे आहे उद्या. तिला सगळेजण विश करा आपल्या व्हिडिओमध्ये व्ह्यूसाठी. आणि माझ्या तर जास्त राहते. खाऊ ना पिलू का पिलू? हे शानू दिदीच्या ज्या तिच्या सोबत आरू दिदी सोबत आरू जावर. इकडनं जा, इकडनं आरू. हा तिकडून जा वरती, जा वरती जा. अरे बापरे, बरोबर सतत लेकराच्या अंगावर. इकडून जा, इकडून इकडून इकडून. हे सानू सानू हातायले इकडनं जा. तर हे बघा, अशा प्रकारे आमची तयारी चालू आहे आता निघण्याची, कारण ताईला पण जायचं आहे आणि स्वयंपाकाची पण लगबग चालू आहे आणि बाहेर पाऊस पण चालू आहे. तर असा विषय झालेला आहे. तर काल आम्ही गेलो होतो यात्रेत, तर थोडंफार आणलं लहान लेकरांसाठी खेळणे बिणे, बाकी काहीच नाही आहे. काय तुला काही आणलं?
तर आईनं थोडं आणलं ते देवासाठी झाला का रे स्वयंपाक? तर यांचा स्वयंपाक बऱ्यापैकी झालेला आहे. जेवायचं आहे, यांना नेऊन सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर भाऊच्या इथं पण जायचं आहे. पण आता हे सगळेजण येत नाही आहे, फक्त रोहिणीताई आणि भाऊजीला घेऊन जातो, त्यांना सोडून देतो आणि मी एकटाच तिथं राहणार आहे. कारण घरी हा का तरी ना आणलंय थोडंफार सामान. सानूसाठी काय घेतलं? हो का, वाटते काय तुला? तर हे बघा वरण आहे, पोळ्या आहे. सकाळी आता लगेच जेवायचं आणि लगेच निघायचं. आता टाइम बघा 10:30 वाजले आणि बाहेर पाऊस चालू आहे. आणि इकडं बघा हे काय रे दाद्या, चला करा पटकन जेवण, चलो जल्दी जल्दी. हा जल्दी जल्दी. लाईट गेलेली आहे बघा, इन्व्हर्टरची लाईट आहे त्याच्यामुळे काही नाही. सानी कुठे गेलेली? बाथरूमला गेली. सानी गेलेली तिकडे बाहेर. काय असताना रे तू? आणि तुम्हाला सांगतोय हे आहे पपई बागायतदार यांची. किती एकर पपई तुमची भाऊजी? 3 एकर पपई लावलेली आहे. टरबूज पण लावतात आणि पूर्णपणे 100% शेती करतात. हे त्यांच्याकडे म्हशी सुद्धा आहे आणि ही पोरगी आहे ना, ही म्हशी सांभाळती बघा, शाळेत जात नाही. आणि हे दाद्या आहे. वरण 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 पपई द्यायची वाटतं नाही का आता तुम्हाला? तर आम्हाला जायचं होतं बघा यांच्याकडं आणायला, पण आम्हाला काही जाणं झालं नाही. आणि यांना समजा आता काय किती टन निघाल ती? क्विंटल निघाल का टन? आता सध्या त्यांची म्हणजे पहिली नाही दुसरी तोडून राहील ना? हा दुसरी तोडून राहील. तुम्हाला त्यांचा व्हिडिओ बी बघायला भेटणार लवकरच. कारण मी जर गेलो तर ठीक आहे, नाही तर तिला म्हणणार आहे शूट करून पाठव बगीचाचं, नाही का रे? पाठवशील ना? तर कोणी असेल ना तर आपण कोणाला पाठवायचं असेल काही असेल ना तर आपण तिथून बघू, काहीतरी करू. कारण कसं आहे माहिती आहे का, एकदम मस्त अशी घरी हे केलेलं आहे त्यांनी नाही का, आणि चांगल्या पपया आहे. तर आपण बघू आता काय करता येईल, जाता येईल का नाही. तर पण काय रे इकडं आता तिकडून आल्यानंतर आमचा गोंधळ चालू आहे सगळा. काय अजून हे बघा हे पसारा आहे आमचा, हे आवरायला आणि याला आणि त्याला काय सगळं गोंधळ चालू. घर छोटं झालं आणि पसारा जास्त झाला बघा. दीपावळीला जाऊ आपण. ए दिदे, हे चालू आहे दोघांचं जेवण मस्त पैकी. तिला आंघोळ झालेली काही? हे बघा बाहेर लगे अंधार पडलेला आहे, लाईट नाहीये. वैष्णवी लाईव्ह कधी यायचं रे? लाईव्हचा नुसता गोंधळ चालू आहे. ना ना काय सगळा गोंधळच चालू आहे. हा ना मस्त सगळं हे करायचं होतं, पण काय आता सगळं सोबतच आलेलं. हा कसं असतं म्हणजे ठीक आहे चला जाऊ दे आता 4-5 दिवस. यांना ताई आली होती, तिला दर्शनाला पण जायचं होतं. आम्हाला सगळ्या फॅमिलीसोबतच जायचं होतं याला राशीनला, आमची कुलदैवत आहे तिथं. तर आता बघू, आता दिवाळीच्या टायमाला चक्कर मारून हां पण यावेळेस जायचं होतं आपल्याला, पण ठीक आहे जाऊ दे. कारण हां इथं राजनी आमच्या जवळच आहे, तिथं जाणार आहे आम्ही आता दसरा झाल्यावर 2-3 दिवसानं. बघू आता प्लॅन करू नाही का. हां पिऊचा वाढदिवस आहे बघा आज, तर आमच्या फॅमिलीकडून तिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि बड्डेला नाही येत का मग तू?
हां त्याच्यामुळं नको म्हणत नाही का रे. जमणारही नाही ना तिचं ऑप्शन करणंही नाही जमणार काहीच नाही. तर त्याच्यामुळं जाण्याचं कॅन्सल करतोय. बाकी यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय करायला पाहिजे काय दाखवायला पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण काय माहिती आहे का आता बदल करणं पण गरजेचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं काय बदल करायला पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटतो तुम्हाला मी अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.